हॅलो गाईज, श्री स्वामी समर्थ। तर आजची रेसिपी आहे मिल्क ब्रेड पासून गुलाबजाम। तर बघूया रेसिपी। इथे मी छोट्या वाटीने 1.5 वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने मोजून आपल्याला 1.5 वाटी पाणी इथे घ्यायचं आहे। म्हणजे साखरेचं आणि पाण्याचं प्रमाण हे सारखंच असायला हवं। तर बघा अशा प्रकारे हे 1.5 वाटी मी पाणी इथे मोजून घेतलेलं आहे आणि आता हे आपण मोठ्या गॅसवर पातेलं ठेवून देऊया आणि याची छान साखर विरघळेपर्यंत आणि छान याला जोपर्यंत असा चिकटपणा येत नाही तोपर्यंत आपल्याला ही साखर याच्यामध्ये विरघळू द्यायची आहे। तार वगैरे आपल्याला याच्यात काढायचे नाहीये त्या पाकाचे। तर आपल्याला अशा प्रकारे हे छान विरघळून घ्यायचे आहे आणि ही साखर वगैरे विरघळल्यानंतर अशी उकळी आल्यानंतर याच्यामध्ये आपण विलायचीची पूड ऍड करूया। याच लेवलवर याच्यामध्ये विलायचीची पूड ऍड करायची, म्हणजे त्याचा सुगंध छान येतो। तर बघा ही आता आपली पाक आपला तयार झालेला आहे गुलाबजामचा। आता गुलाबजाम करायची तयारी घेऊया। आता हा पाक तयार झालेला आहे। आपण आता इथे गॅस बंद करून ठेवूया। चिकटपणा याला आलेला आहे, म्हणजे एकदम परफेक्ट पाक असा आता तयार झालेला आहे। तर बघा आता मी हा गॅस बंद करून टाकत आहे। आता घेऊया आपण मिल्क ब्रेड। आता या ब्रेड पासून आपल्याला छान गुलाबजाम तयार करून घ्यायचे आहे। तर चला गुलाबजाम तयार करूया। तर बघा अशा प्रकारे याचे जे हे ब्राऊन पार्ट आहे या ब्रेडचा हे सगळे आपल्याला कापून घ्यायचे आहेत बाजूला आणि बाकीचे जो व्हाईट पार्ट आहे तो आपल्याला यूज करायचा आहे। तर बघा अशा प्रकारे मी हे पूर्ण चाकूनी कापून घेतलेले आहे आणि हा व्हाईट पार्ट आपण इथे यूज करणार आहे। तर हा असा कुचकरून घ्यायचा आहे आपल्याला। हातानेच कुचकरला जातो, हा नरम असतो तर, आणि तो ब्राऊन पार्ट कसा कडक असतो म्हणून आपल्याला तो कधी मिक्सरमधून काढावा लागतो। याच्यामध्ये जर तुम्हाला काही पातळ वगैरे झालं तर तो ब्राऊनवाला पार्ट सुद्धा तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून याच्यामध्ये ॲड करू शकता। तर बघा अशा प्रकारे मी आता हे पूर्ण चुरून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये थोडी आपल्याला मिल्क पावडर टाकायची आहे। असेल तर टाकायची, नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। असं काही नाही की ही टाकलीच पाहिजे म्हणून। तर बघा अशा प्रकारे आता हे छान मिल्क पावडर मी याच्यामध्ये टाकलेली आहे आणि इथे अतिशय थोडं दूध आपल्याला ॲड करायचं आहे। तुम्ही जर एकखट्ट्या सगळं दूध ॲड केलं तर हे पातळ होण्याची शक्यता आहे आणि बाइंडिंग व्यवस्थित येणार नाही। तर अशा प्रकारे थोडं दूध आपण हे याच्यामध्ये ॲड करून छान असा गोळा मळून घेऊया। जसा गुलाबजामसाठी आपण मळतो तशाच प्रकारे याचा गोळा मळून घ्यायचा आहे। तर बघा आता मी तो क्रम्ब सुद्धा याच्यामध्ये ॲड करत आहे। ब्राऊन कलरचा जो आहे तो सुद्धा मी याच्यामध्ये ॲड करून घेत आहे आणि बघा अशा प्रकारे हा आपला आता गोळा छान तयार झालेला आहे। आता याचे आता गुलाबजाम आपण तयार करूया। असे छान छोटे छोटे बॉल आपण तयार करून घेऊया, गोल गोल, जसे गुलाबजाम आपण तयार करतो तशा प्रकारे। तर बघा आता हे आपण सगळे गुलाबजाम तयार करून घेतलेले आहेत। बघू शकता तुम्ही, तुम्हाला हवा तो आकार तुम्ही घेऊ शकता आणि आता हे आपल्याला तळायचे आहे। तुम्ही तेलातही तळू शकता, तुपातही तळू शकता। मी इथे तुपात तळणार आहे। मी आधी तूप मोठ्या ह्याच्यावर गॅसवर गरम करून घेतलेलं आहे आणि नंतर मीडियम फ्लेमवर किंवा लो फ्लेमवर तुम्ही हे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान तळून घ्यायचे आहे। जसे आपण गुलाबजाम तळतो तशाच प्रकारे छान सतत त्याला ढवळत राहायचं, म्हणजे ही जळणार नाहीत। तर बघा अशा प्रकारे हे आपले तयार झालेले आहे आणि हे झाल्याबरोबरच मी लगेच पाकामध्ये टाकून देत आहे। पाक गरम असतानाच आपण याच्यामध्ये टाकून द्यायचे आहेत। बघा आता अशा प्रकारे मी थोडे करून सगळे गुलाबजाम असेच तळून घेणार आहे आणि तळल्यानंतर असेच आपल्याला गोल्डन ब्राऊन ते होऊ द्यायचे आहेत आणि ते झाल्यानंतर तुम्ही हे लगेच पाकामध्ये ॲड करायचे आहे। अशा प्रकारे बघा तुम्ही किती छान याला कलर आलेला आहे। बघून कोणीच म्हणणार नाही की हे ब्रेडचे गुलाबजाम आहे। तर बघा अशा प्रकारे हे आपले गुलाबजाम इथे तयार झालेले आहे ना। सोपी रेसिपी, अगदी झटपट होणारी, ना जास्त तुम्हाला खव्याचं टेन्शन ना काही। तर बघा कशी वाटली रेसिपी नक्की कळवा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।